मंडळी, वेलकम बॅक टू फिट फूडी ट्रॅव्हलर. मी अपूर्वा आणि दर शुक्रवारी संध्याकाळी फिट फूडी ट्रॅव्हलर या चॅनलवरती फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज येत असतात. नक्की चेकआउट करा. पण आज मात्र हा जो व्हिडिओ आहे ना, थोडा छानसा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी ट्रॅव्हल टिप्स आणि ट्रिक्स किंवा हॅक्सचा घेऊन येईन. तर त्याच पद्धतीने आज मी आले तुमच्याशी भरपूर मस्त मनमोकळ्या गप्पा मारायला. तर होतं असं की बिंग अ मदर ऑफ 2 खूप जण मला विचारतात की अपूर्वा, हाऊ डू यू मॅनेज ट्रॅव्हलिंग विथ किड्स. तर तोच विषय आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून लक्षात आलंच असेल ऑलरेडी, पण तरी एकदा परत सांगते की लहान मुलांबरोबर इझिली ट्रॅव्हल कसं करावं, माझे एक्सपिरियन्सेस काय आहेत, त्याच्यातून मी काय काय शिकली आहे ते मी या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमचे सुद्धा काही एक्सपिरियन्सेस आणि टिप्स ज्या माझ्याकडून राहतील या व्हिडिओमध्ये त्या तुम्ही माझ्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या मदर फ्रेंड्सना हा व्हिडिओ किंवा फादर फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्की पाठवा की ज्यांना हा उपयोगी पडेल. ओके, तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येस, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ ॲक्च्युली. तर सगळ्यात पहिल्यांदा बिफोर 1 to 3 पॉईंट्स की ज्याच्यामध्ये मी ॲक्च्युअली टिप्स सांगणार आहे, त्याच्यापेक्षा पण सगळ्यात आधी ट्रॅव्हलिंग इझी करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही चूज द राईट डेस्टिनेशन. येस, जिथे किड्स बरोबर जर आपण जाणार असू किंवा आपण फॉर एक्झाम्पल आता समर्स येत आहेत, समर व्हॅकेशनसाठी आपण काही प्लॅन करत असू, तर प्लीज ट्राय टू चूज सच डेस्टिनेशन की जे लहान मुलांच्या दृष्टीनं पण योग्य आहे, जिथे ते पण एन्जॉय करू शकतील. त्याच्यानंतरचा मग सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तो प्लॅनिंग. येस, सो हाऊ डू यू प्लॅन द ट्रॅव्हल. ओके, सगळ्यात बजेट कसं प्लॅन करायचं वगैरे वगैरे वगैरे. त्याच्या पण आधी व्हेन यू आर चुझिंग अ डेस्टिनेशन किंवा ॲक्टिव्हिटीज किंवा आयटिनरी प्लॅन होतीये, त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की लहान मुलांना, फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव अ किड्स बिटवीन 3 to 10 or 11, त्यांना समजत असतं की नक्की त्यांना काय आवडतंय, काय करायला आवडेल. सो जर आपण त्यांना प्लॅनिंगमध्ये थोडंसं इन्व्हॉल्व करून घेतलं, त्यांना विचारलं की बाबा तुला हे आवडेल का, असं असं आपण प्लॅन करतोय. सो फर्स्ट पॉईंट इज while planning try to involve them. So yeah, that's what we do actually. So we ask Aruja की तुला काय काय करायला आवडेल आणि त्या अकॉर्डिंगली मग आम्ही ते आयटिनरी प्लॅन करतो. ओके, त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे प्लॅनिंग मधला, तो म्हणजे एक्साइट देम. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, त्यांना कशाला एक्साइट करून ठेवायचं आधीच. एक्साइट देम मीन्स तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला तरी बीच लोकेशनला जाताय, तर टेल देम की आपण तिथे बीच आहे, तो कशा पद्धतीचा आहे ते आपण बघणार आहे आणि मग तिथे गेल्यानंतर आपण काय काय मजा करू शकतो. सो त्या कल्पनेने सुद्धा ते तुम्हाला त्रास देण्यापेक्षा त्या कल्पनेमध्ये ते गुंगून जातात आणि मग त्यांना पण ॲक्च्युली तिथे जाऊन ते एक्साइट झाल्यामुळे ॲक्च्युली तिथे जाऊन मग त्यांना अजून खूप जास्त मजा येते. सो दॅट इज द सेकंड पॉईंट. फर्स्ट पॉईंट होता माझा की त्यांना प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घेणे. दुसरा पॉईंट होता की त्यांना एक्साइट करणे त्या सगळ्या ट्रिपबद्दल की काय काय तुम्ही मजा करू शकता बाय स्पीकिंग इट. हे सगळ्या पॉईंट्सच्या प्रो टिप मी शेवटी देणार आहे, ज्या की माझ्या एक्सपिरियन्सेस आहेत ते मी तुम्हाला शेवटी देणार आहे. सो प्लीज ट्राय टू वॉच द व्हिडिओ अंटिल एंड. म्हणजे ऑप्ट फॉर द चाइल्ड फ्रेंडली डेस्टिनेशन सच ॲज जिथे म्युझियम्स आहेत, बीचेस आहेत, पार्क्स आहेत. आयटिनरीमधला 1-2 दिवस जरी आपण खास फक्त चाइल्ड फ्रेंडली ॲक्टिव्हिटीज केल्या ना, तरी पण त्यांना बोर नाही होणार आणि त्या पद्धतीने ते आपल्यालाही त्रास देणार नाहीत. सो दॅट इज माय थर्ड पॉईंट व्हाईल प्लॅनिंग. ओके, आता येते मी प्लॅनिंग मधल्या प्रो टिपकडे. ते म्हणजे प्लॅन अहेड. ओके, आता प्लॅन अहेड म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी होतं असं ना की आता समर वेकेशन सुरू होत आहेत मेमध्ये, मग आपण मेमध्येच प्लॅन करतोय, मग त्याच्यानंतर बुकिंग आणि मग ते खूप केओटिक होतं सगळं आणि मग आपल्याला वेळ नाही राहत पॅकिंगला आणि या सगळ्या गोष्टी करायला. त्याच्यामुळे प्लॅन अहेड म्हणजे जर 2-3 महिने आधीच जर आपला प्लॅन असेल की बाबा या तारखा ठरवायच्यात, ह्या वेळेला इथे जायचंय, तर माझ्या मते बुकिंग्स पण आता कधी कधी अवेलेबल नसतात जिथे जायचं आहे तिथे. त्याच्यामुळे जर आपण आधीच छानपैकी बुकिंग केलेलं असेल तर आपल्याला खूप त्याची हेल्प होऊ शकते आणि आपल्याला कमी त्रासामध्ये आपण कुठल्या म्हणजे मुलांबरोबर काही त्यांना त्रास न होता आपण त्या पद्धतीने ट्रॅव्हल करू शकतो. सो दॅट इज माय प्रो टिप. त्यात महत्त्वाचा मुद्दा होता प्लॅनिंग. आता प्लॅनिंग फॉर एक्झाम्पल आपलं सगळं झालेलं आहे, त्यानंतर आता आपण एकदम महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे बुकिंग. ओके, सो जनरली एक फर्स्ट नंबरचा बुकिंग मधला माझा पॉईंट आहे तो म्हणजे प्लीज बुक डायरेक्ट फ्लाईट्स, ट्रेन्स किंवा जर आपण बाय रोड जाणार असू तर बाय कारने वगैरे, विदाऊट जे कनेक्टिंग फ्लाईट्स असतात किंवा ब्रेक न घेता जर आपण जात असू तर दॅट इज द बेस्ट ऑप्शन वी कॅन डू. सो ऑप्ट फॉर दॅट. देन सेकंड पॉईंट इज प्लीज चूज अ ट्रॅव्हल टाईम बिटवीन द नॅप्स टाईम.
की ज्या वेळेला आपल्याला माहिती असते की बाबा दुपारी ह्या वेळेला मुलं, मग ते टॉडलर असू दे किंवा अगदी बेबी असू दे किंवा मोठी मुलं सुद्धा असू देत, तर त्या वेळेला जर आपण ट्रॅव्हल टाईम आपला प्लॅन केला की ज्या वेळेला मुलं झोपतात आणि त्यांचं नॅप टायमिंग आहे, त्यावेळेला जर आपण काही आपल्याला फ्लाईट्स किंवा ट्रेन्स किंवा बसेस मिळू शकत असतील, दॅट इज द बेस्ट ऑप्शन वी कॅन डू. कीपिंग चाइल्ड इज अ रिलॅक्स्ड पॅरेंट. सो या दॅट्स वॉट आय न्यू फ्रॉम सो मेनी इयर्स ऑफ ट्रॅव्हलिंग. आणि मुलांना घेऊन फिरण्यातून हे मला लक्षात आलं की लहान मुलं जर झोपलेली असतील तर आपण तितकेच रिलॅक्स राहू शकतो. सो या पहिल्या जर 2 गोष्टी आपण बुकिंग करताना पाळल्या तर खूप इझी होतात गोष्टी. त्यानंतर बुकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे बुक चाइल्ड फ्रेंडली रिसॉर्ट्स ऑर हॉटेल्स. सो वेअरएव्हर यू आर गोईंग, तुम्ही जिथे कुठे जात आहे तिथे जर काही चाइल्ड फ्रेंडली ते रिसॉर्ट असेल किंवा तिथे काही पेट्स असतील किंवा जर तिथे तुम्हाला नॅनीज अवेलेबल होणार असेल, बेबी सिटिंग जर त्या ह्याच्यात अवेलेबल असेल ते पण असू देत. पण त्याचबरोबर जर तिथे किड्स प्ले एरिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या पद्धतीने जर आपण रिसॉर्ट्स बुक केली आणि बघितली तर खूप इझी होतं गोष्टी, की मुले थोडी खेळत राहतात छानपैकी आणि तुम्हाला सुद्धा ॲज अ पॅरेंट्स म्हणून, ॲज अ कपल म्हणून तुम्हाला थोडासा छान वेळ मिळतो. सो दॅट इज अ प्रो टिप की बुक चाइल्ड फ्रेंडली अकोमोडेशन, जिथे तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बरं, कधी कधी तुम्ही आता रिसेंटलीच आम्ही मागच्या वेळेला विलामध्ये गेलेलो की जिथे खेळायला वगैरे तर छान होतं, बट तिथे लहान मुलांना खायला प्यायला जरा त्रासदायक होत होतं. सो मला तोच आमचा लर्निंग एक्सपिरियन्स होता की जर चांगल्या रिसॉर्ट्समध्ये वगैरे तुम्ही बुक केलं की तिथे जनरली असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. तर दॅट वॉज द लेसन. सो आय होप तुम्ही आमचा मागचा व्हिडिओ बघितला असेल की आम्हाला विलामध्ये कसा एक्सपिरियन्स आला. त्याला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार. देन कम्स प्लॅनिंग झालं, आपलं बुकिंग झालं. देन कम्स द टाइम ऑफ ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग. देन दॅट पॉईंट इज द पॅकिंग. ओके, आता पॅक करताना आय नो की आपल्या सगळ्यांना माहीत असतं की हाऊ टू पॅक वगैरे वगैरे, बट स्टील ॲज अ मदर इफ यू आर ट्रॅव्हलिंग विथ अ किड, काय काय आपण बॅग्समध्ये पॅक करावं ह्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ करावा का ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचाही वेगळा व्हिडिओ करेन. बट मी काय करते जनरली वेन आय एम पॅकिंग फॉर द किड्स किंवा विथ द किड्स असं म्हणेन मी, तर मी सगळ्यात आधी आय मेक अ चेकलिस्ट. मी अगदी 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग असेल तरी पण मी लिस्ट बनवते की मला काय काय घेऊन जायचं आहे, त्याच्यामध्ये स्नॅक्स मला काय घेऊन जायचे आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट एड ऑलवेज माझ्याकडे ट्रॅव्हल किट रेडी असते की ज्याच्यामध्ये फर्स्ट एड कायम असतं, जसं की सोफ्रामायसिन, डेटॉलची बॉटल, काही बेसिक मेडिसिन्स असतात जे काही डॉक्टरकडून प्रिस्क्राईब करून घेतलेले आहेत पेडियाट्रिशियनकडनं, आणि आपले सुद्धा काही मेडिसिन जसं की क्रोसिन, पेन किलर, लोमोटिल वगैरे अशा गोळ्या. सो आय ऑलवेज कॅरी दॅट ऑल्दो आय गो फॉर 1 डे ऑल्सो. सो कधी काय कुठल्या गोष्टींची गरज पडेल वी नेव्हर नो, आणि तुम्ही जिथे जाताय तिथे त्या गोष्टी लगेचच अवेलेबल तुम्हाला होतील की नाही हे पण आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे चेकलिस्ट बनवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मी सगळे जे इसेन्शियल्स फॉर एक्झाम्पल जे स्नॅक्स आहेत ते पण मी नॉन मेसी स्नॅक्स घेते. जसे की समजा ट्रॅव्हल टाईम जास्त आहे, फॉर एक्झाम्पल आम्ही उत्तराखंडला गेलेलो त्यावेळेला आम्ही पहिली गोष्ट हीच केली होती की नॅप टायमिंगमध्ये आम्ही फ्लाईट होतं ते बुक केलेलं, डायरेक्ट फ्लाईट बुक केलेलं पुणे ते देहरादून. सो तर आम्हाला अजिबात त्रास झाला नाही. त्यावेळेला आर्याही झोपली, आरुजाही झोपली. सो वी हॅड अ गुड टाईम देअर. सो माझ्या तेच पॉईंट्स होते माझे की अशा पद्धतीनं जर आपण प्लॅन केलं तर खूप इझी जातात गोष्टी. पण त्यावेळेला सुद्धा मी नॉन मेसी ऑप्शन्स माझ्याबरोबर कॅरी केले होते की जसा सगळ्यात पहिला ऑप्शन येतो तो म्हणजे फ्रुट्स. तुम्ही ते इझिली कॅरी करू शकता. जर मुलं झोपायच्या आधी थोडंसं तोंडात टाकत खात बसली तर त्याचा त्यांचा वेळ जातो, टाइमपास होतो आणि आपल्याला फ्री टाइम मिळतो. त्याच्यानंतर यात मखाणे आपण कॅरी करू शकतो. सो असेच बरेचसे आयटम जे की काही सांडणार नाहीत, मेसी होणार नाहीत आणि इझिली पण तुम्ही कॅरी करू शकता की जसं जास्त वजन पण नाही होतं. सो स्नॅक्स फॉर दॅट. तर असा इसेन्शियल्स बरोबरच जर मी एखादा पॅकिंग व्हिडिओ बनवला तर तुम्हाला आवडेल का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी मगाशी पण सांगितलं. आय ऑलवेज कॅरी इसेन्शियल्स लाईक फर्स्ट एड, स्नॅक्स झाले, टॉयलेटरीज ऑल्सो आय कॅरी, वेट वाईप्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे एंटरटेनमेंट. जर ट्रॅव्हल टाईम जास्त असेल किंवा बाय ट्रेन तुम्ही जाणार असाल तर खूप बोर होतं. खूप थोड्या वेळानंतर नॅप झाली वगैरे सगळं झालं ते खूप बोर होतं मुलांना. तर अशा वेळेला जर आयपॅड्स किंवा आपले मोबाईल्स हे ऑलरेडी जर आपल्याकडे असतील आणि त्याच्यामध्ये जर आपण ऑलरेडी डाउनलोडेड काही मटेरियल ठेवलं एखादा तासभर बघायला तरी सुद्धा आपल्याला खूप बरं पडतं. मी जनरली आयपॅडवरती सगळे डाउनलोड करून ठेवते सो दॅट की ते त्यांचा टाइमपास होतो काहीतरी बघण्यामध्ये, किंवा छान छान गाणी ऐकणं सुद्धा मुलांना खूप आवडतं, ते पण आपण करू शकतो. मधली प्रो टिप आहे कीप स्नॅक्स अँड एंटरटेनमेंट व्हेरी हँडी.
जे काही तुमचं जवळपास तुम्ही बॅग कॅरी करत आहात, जे तुमच्या जवळ बॅग आहे त्याच्याबरोबर ते सामान ठेवावं, आपल्या हँडी ठेवावं. म्हणजे जेव्हा केव्हा मुलांना गरज असेल, कधी कधी उगाचच त्यांना हुकी येते, नाही मला खाऊच खायचं आहे, नाही मला आता बघायचंच आहे. सो लाईक दॅट टॉडलर टँट्रम्स किंवा जनरली किड्स टँट्रम करतात अशा वेळेला. सो आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हे सगळं जर हँडी ठेवलं आपण तर आपल्याला खूप इझी जातं. प्लॅन आयटिनरी बट बी फ्लेक्झिबल. ओके, सो जनरली काय होतं की आपण सगळी प्लॅन एवढी छान आयटिनरी करतो, आपल्याला पण काही अपेक्षा असतात की बाबा हा तिथे गेल्यानंतर असं होईल तसं होईल. की आपण जर मनातून रेडी असू की बाबा इट कॅन बी फ्लेक्झिबल. फॉर एक्झाम्पल तिथे गेल्यानंतर काही बेबीला झालं किंवा किड्सना काहीतरी होतंय आणि त्या दिवशीची आयटिनरी जराशी मागे पुढे झाली आहे तर इट्स ओके. सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या मुलांचं छान असणं आणि आपण त्यांच्याबरोबर जे काही आहेत ते मुमेंट्स एन्जॉय करणं. सो दॅट्स वॉट इम्पॉर्टंट. ऑलवेज हॅव अ बॅकअप प्लॅन्स इन केस ऑफ द बॅड वेदर. सो दॅट इज अ वन मोर टिप. आता हळूहळू आपण व्हिडिओच्या शेवटाकडे येतोय आणि इतकी मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे नाही की ऑलवेज प्रिपेअर फॉर इमर्जन्सीज. सो ह्याच्यामध्ये मी माझी एक छोटीशी आरुजाबद्दलचाच एक किस्सा सांगेन. सो वेन वी वेंट टू उत्तराखंड, आम्ही उत्तराखंडला गेलो होतो त्यावेळेला आरुजाचं काहीतरी 1-2 दिवस तिने आधी काहीतरी इकडे तिकडे स्पोर्ट्स डे होता त्याच्यामुळे तिने काहीतरी खाल्ल्यामुळे तिचं जे पोट होतं त्याच्यामध्ये थोडं इन्फेक्शन झालेलं आणि त्याच्यामध्ये तिला वॉमिटिंग आणि लूज मोशन्स होत होत्या. ऑल्दो त्याच दिवशी ते सगळं होत होतं, आमची फ्लाईट होती दुपारी आणि त्याच दिवशी सकाळी मग आम्ही तिला डॉक्टरकडे वगैरे नेऊन आणलं होतं. पण ही गोष्ट आधीच झाल्यामुळे थोडंसं आम्ही प्रिपेअर राहू शकलो की मेडिसिनसाठी वगैरे. ऑल्दो मी सगळे तिचे मेडिसिन्स कॅरी वगैरे केले होते. बट देहरादूनला पोहोचल्यानंतर आम्ही जिम कॉर्बेटला गेल्यानंतर तिला त्याचा जास्त त्रास होऊ लागला आणि दुसऱ्या दिवशीच आमची होती जंगल सफारी. बरं, जर जंगल सफारीमध्ये तर तुम्ही कुठेही खालती उतरू शकत नाही किंवा वॉमिटिंगला वगैरे जाऊ शकत नाही. सो वी वेर व्हेरी वरीड. काय करावं हे सुचत नव्हतं. बट माझ्याकडे जे काही इमर्जन्सी मेडिसिन्स होते त्याने ते थांबलं व्यवस्थित. तिचे लूज मोशन सुद्धा थांबले आणि वॉमिटिंग सुद्धा थांबलं. तर अशा प्रकारे इमर्जन्सीज कधी पण येऊ शकतात ट्रॅव्हलिंग विथ किड्स बरोबर, तसं नाही आपल्याबरोबर पण येऊ शकतात. त्याच्यामुळे ऑलवेज डाउनलोडेड कॉपीज जे आहेत आपण जिथे कुठे ट्रॅव्हल करणार आहोत तिथल्या प्रिंटेड कॉपीज आणि इमर्जन्सी मेडिसिन्स ह्या गोष्टी आपल्याबरोबर नेहमी कॅरी कराव्यात आणि दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टिप आय गेस. लास्ट 3 प्रो टिप्स मी इथे देते. त्यातली पहिली म्हणजे ऑलवेज सेट रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स अँड एक्सपेक्ट ऑल द मेल्टडाऊन, स्नॅक रिक्वेस्ट. हे मी मगाशी पण बोलले, तर हे सगळं होऊ शकतं आयत्या वेळेला. त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी जी मी शिकलेली टिप आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करेन, इज एन्जॉय द मुवमेंट. अँड या बिकॉज होतं असं की आपण खूप वेळेला काय करतो, नुसतं आपण पळत राहतो, हे बघायचं ते बघायचं ते बघायचंय, इकडं जायचं तिकडं जायचं तिकडं जायचंय. त्याच्यापेक्षा ज्या काही मुवमेंट्स तुम्ही इकट्ठा करू शकता, छान एकत्र करू शकता त्यावेळेला किड्स बरोबरच्या, तर त्या प्रेझेंट राहून एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं माझ्या मते. सो दॅट इज वन मोर लर्निंग फ्रॉम माय साईड. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज प्रायोरिटाइज युअर कम्फर्ट अँड सेफ्टी. सो इन्स्टेड ऑफ सीइंग ऑलवेज अ बजेट आणि या सगळ्या गोष्टी आम्ही कायम ऑप्ट करतो की आपलं कम्फर्टेबली जर्नी सगळा आहे तो कसा होऊ शकेल, त्यात आपण जास्त मेमरीज कशा क्रिएट करू शकू आणि सेफ्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो या दॅट वॉज ऑल अबाउट द दिस व्हिडिओ हाऊ टू ट्रॅव्हल विथ किड्स इझिली. या माझ्या टिप्स होत्या. तुमच्या साईडकडून तुम्हाला जर याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर ह्याच रिलेटेड म्हणजे अशाच ट्रॅव्हल टिप्स, हॅक्स वगैरे जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, अपूर्वा इज सायनिंग ऑफ. सो टाटा, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.